भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण 9 महत्त्वाच्या दहशतवादी तळांवरती अचूक लक्ष्यभेदी हल्ला करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर दिलं आणि पीडितांनाही न्याय दिला आहे। ज्या दहशतवादी तळांवरून भारतामध्ये पहलगाम आणि या आधीचे हल्ले करण्यासाठी कटकारस्थानं रचण्यात आली आणि योजना आखण्यात आल्या त्या तळांवरतीच सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं दहशतवाद विरोधातली लढाई तीव्र केली आहे। मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान 25 मिनिटांमध्ये हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। या कारवाई दरम्यान लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं। बहावलपूर, मुरिदके, तेहराकला, सियालकोट, बरनाला कोटली आणि मुझफ्फराबादमधल्या दहशतवादी तळांवरती ही कारवाई करण्यात आली। भारतानं केलेली ही कारवाई केंद्रित, प्रमाणबद्ध आणि तणाव वाढू न देणारी आहे। कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही। लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये भारतानं संयम दाखवला आहे, असं लष्करानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती ही पावलं उचलण्यात आली। या हल्ल्यामध्ये 26 जणांची हत्या करण्यात आली होती। या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याच्या वचनबद्धतेनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या सशस्त्र दलांच्या कारवाईवरती रात्रभर लक्ष ठेवून होते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी देखील या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची ग्वाही देत सैन्याला कारवाईची पूर्ण सूट दिली होती। त्यानुसार ऑपरेशन सिंदूर राबवत ही कारवाई करण्यात आली। या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला